शकते. हॅलो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर असा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्याने या मैदानामध्ये एकंदरीत 43 वर्ष झाली आणि एक 6-7 वर्ष ज्यांचा विजयाचा विक्रम या मैदानामध्ये आपण पाहिला आहे. त्यातील सलामीवीर ओमकार मलाड संघाचा सुरेश तर 9 सेकंडला दिवेश ही जोडी सध्याच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालते. या नगरीमध्ये देखील अनेक वर्ष धुमाकूळ घातलाय. ज्याचा बोलबाला राहिलाय ज्याने या क्रीडा नगरीमध्ये इथे असलेलं नामांकन अर्थातच मालिकावीरचं जे पारितोषिक असतं ते म्हणजे सोनसाखळी. 2 वेळा मात्र तो बहुमान त्याने मिळवलाय. तो सुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. तर श्री स्वामी समर्थ हा संघ सचिन यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचे गोलंदाज अनुभवी अंडरआर्म क्रिकेट पासून असलेलं त्यांचं घट्ट नातं गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात. सुनील, मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. येस, फर्स्ट ओव्हर. सुनील, 43 वर्षांची परंपरा जशी या मंडळाने जोपासली तसे अनेक खेळाडू देखील ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी परंपरा जोपासण्यासाठी आवर्जून दाखल होतात. संतोष, सॉरी, गोलंदाज आमचे संतोष मामा म्हणून ओळखले जातात. पहिलाच बॉल, जबरदस्त, क्या बात आहे, एक महत्वाचा विकेट. इथे मात्र बॅक टू पॅव्हेलियन डगआउट मध्ये पाठवलं जातंय. अर्थातच मोठा मासा गळायला लागलाय. ज्याच्या नावाचा विक्रम इतिहास आपण नेहमी पाहिलाय तो खेळाडू इथे मात्र पहिल्याच बॉलवरती बोल्ड आउट झालाय. क्या बात आहे. अनुभव काय असतो ना हे या क्षणाला मात्र या गोलंदाजाने संतोष मामा यांनी दाखवून दिलं. जबरदस्त कामगिरी. देवकरण न्यू बॅटर. पहिल्याच बॉलवरती दांडीगुल केली आहे. ओमकार मलाड या संघाचे महत्वाचा बॅटर, सलामीचा बॅटर याला माघारी धाडलंय. नवीन बॅटरला आमंत्रित केलंय स्ट्राईक एंडला. देवकरण परमार, ज्या बॅटरची देखील नेहमी चर्चा राहिली आहे, त्याचे देखील बॅटचे स्ट्रोक पाहण्याजोगे असतात. अतिशय वाखणण्याजोगी बॅटिंग करतो तो देवकरण परमार. आज ओमकार मलाड या संघाचा प्रतिनिधी म्हणून इथे आमच्या सोबत सुमेश केडे. आज हाताला दुखापत झाली गेल्या अनेक दिवसांपासून. कुठेतरी मनामध्ये खंते की कधी मी एकदाचा अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळामध्ये रिंगणामध्ये पुन्हा सक्रिय होतोय. लवकरच आपण देखील आपला अंडरआर्म क्रिकेटचा प्रवास सुरू करावा. एकंदरीत मला वाटतं बोरिवलीच्या मेलविन या चषकामध्ये आपण त्याला नक्कीच पाहू शकतो. दरम्यानचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त पहिलीच ओव्हर. एकंदरीत कमी धावांची मॅच इथे रंगते. इथे विजयाच्या उंबरठ्यावरती येते. विजय काय असतो हे दाखवून देते. पहिली मॅच आपण पाहिली, दुसरी मॅच पाहिली, तिसरी मॅच पाहिली, सामना क्रमांक 4 कडे आपण वळालोय. हो हो, जबरदस्त. इथे मात्र दरम्यानचा काय डिसिजन येतोय. हलकासा ड्राईव्ह केला, हवेमध्ये फ्लाइंग केलाय. काय निर्णय येणार आहे, काही क्षणार्धात आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. विकेट आहे की इथे मात्र हा स्ट्रोक सक्सेसफुल होतोय. आणि येस, आणखी एक झटका. देवकरण परमार माघारी जातोय. विकेट. महत्वपूर्ण बॅटर आणखी एक माघारी धाडलाय. याला म्हणतात अंडरआर्मचं डबल बॉक्सचं क्रिकेट. प्रत्येकाला वाटतं की इथे मी बॅटिंग करून जाईल, चौकार इथे मात्र ठोकेल, पण असं नाहीये. अंडरआर्मच्या डबल बॉक्सच्या क्रिकेटमध्ये अनेक गोष्टींची अडचण मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 बॅटर माघारी पाठवलेत. मतंग सारंग, ज्याच्यावरती देखील 2 सोनसाखळी मिळवण्याचा बहुमान आपण पाहिलाय, तो मतंग आपल्याला पाहायला मिळतोय. कांजूरमार्ग परिसराचा खेळाडू. आज मतंगचे देखील अनेक चाहते वर्ग मात्र
नक्कीच पाहायला मिळतात. मुंबई नगरीमध्ये त्यांनी देखील अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. ऑलराऊंडर फॉर्मॅटमधील हा खेळाडू या संघासाठी मात्र कुठेतरी गेल्या अनेक वर्षांपासून जोडला गेला, केवळ जोडला नाहीये तर अतिशय दर्जेदार खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आहे. स्टेप आउट केलाय आणि चान्स होता, मिस झालाय, नो बॉलचा कॉल. ओहो, आणखी एक महत्वाचा विकेट होता. सचिन कम ऑन. ऍक्च्युली बोल्ड आउट झालेले तिकडे, बट नो बॉल आहे. मामा थोडासा आणखी पुढे टप्पा पिचिंग केला असतं तर क्या बात आहे. तुमच्या गोलंदाजीचं इथे आणखी एकदा आम्हाला कौतुक करता आलं असतं. आज तुमचा अनुभव काय आहे ना, इथे अनेक जण पाहतोय. चला, एकंदरीत आपण पाहिलं तर बॅटर सेफ आहेत. एक रन मिळतोय. मामाची गोलंदाजी इथे मात्र काहीतरी जलवा दाखवते. जे क्रिकेट मामाने युट्यूब लाईव्ह नसताना जगलेत ना, ते क्रिकेट आज युट्यूब लाईव्हच्या दुनियेमध्ये अनेकांना दाखवून देतात की त्या काळामध्ये आमची गोलंदाजी कशी असेल. मग या काळामध्ये हा प्रवास आम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधातील इतके मोठे बॅटर की ज्यांच्या समोर आमच्या गोलंदाजीचा इथे मात्र अंदाज घेता येत नाहीये बॅटरला, तर त्या काळामध्ये मामाच्या गोलंदाजीला सामोरं जाणं बॅटरच्या मनामध्ये किती धडकी भरत असेल. स्लोवन पद्धतीने पिचिंग करतात, टप्पे अचूक आहेत, थोडासा लेटकट केला जातोय पण बॅटरला प्रॉपर रीड केलं जातोय. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. 20 मिनिटांचा कालावधी आहे. अंडरआर्म क्रिकेट अर्थातच बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप आज आपण पाहतोय. आजचा प्रथम दिवस सुरुवात झाली. सामना क्रमांक 4 कडे आपण वळालोय. एक नव्या लॉटकडे आपण प्रवास घेऊन चाललोय. अर्थातच एका बाजूला ओमकार मालाड आणि एका बाजूला श्री स्वामी समर्थ. इथे 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 यावेळेला क्या बात आहे. आणखी एक बॅटर माघारी जातोय. थोडासा सॉरी डॉट बॉल येतोय. फटका फसलेला, चान्स घेतलेला, बट सुखरूप आहे. फ्री हिट असल्या कारणाने मतंगने चान्स घेतला. थोडासा आणखी बाउंड्रीच्या अलीकडे पडला असताना बाउंड्री मिळाली असती. हो, या वेळेला थोडासा गती परिवर्तन करत असताना ऑफ ट्रॅकचा बॉल पाहायला मिळाला. दोन्ही व्हेरिएशन आहेत, दोन्ही दिशा देण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. सिंगल रन, स्ट्राईकला दिवेश येतोय. रन जाऊन पोचलेत. 2 रन झालेत. लेग साईडला फ्लिक केलाय. सिंगल रन मिळतोय. दिवेश पाडावे. दिवेशवर आणि मतंगवरती आता महत्वाची जबाबदारी संघाची येऊन पोहोचली आहे. षटक समाप्ती झाली. पहिलं षटक अगदी वाखाणणे जोग संतोष मामा यांचं. एका षटकादरम्यान केवळ त्यांनी 3 रन खर्च केलेत. महत्वाचे 2 बॅटर माघारी पाठवलेत आणि असलेल्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये त्यांनी प्रेशर बनवले. सुनील नेक्स्ट ओव्हर, सेकंड ओव्हर. सुनील गोलंदाज. 5 ओव्हर 4 बॉलर. श्री सिद्धी बेकर आयोजित अर्थातच श्री भवानी माता सुवर्ण चषक 2025 अंडरआर्म बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जातं.
गेली अनेक वर्षे असलेली परंपरा आज देखील आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 43 वर्षांची परंपरा या क्रिकेटच्या माध्यमातून जोपासली जाते. या मैदानामध्ये क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी उत्सव, अनेक उपक्रम, अनेक सण साजरे केले जातात. श्री भवानी माता अर्थातच इथलं असलेलं सर्व भक्तांचं श्रद्धास्थान. इथे मात्र एक नवरात्रोत्सव म्हणून मोठा दिमागदार सोहळा आयोजित केला जातो, पार पाडला जातो. सर्वांच्या भक्तांवरती आशीर्वाद असलेली आपली भवानी माता आणि त्यांच्याच नावे, भवानी मातेच्या नावे असलेला हा सुवर्ण चषक, आकर्षक डिझाईन केलेल्या ट्रॉफ्या, अशी ही क्रीडा स्पर्धा आज आपल्या भेटीसाठी आली आहे. 1 षटकांचा खेळ झाला. नवीन गोलंदाज तैनात होतोय, सज्ज होतोय. पहिलाच बॉल विकेट केलाय. सिंगल रन मिळेल. सचिन आहेत, श्री स्वामी समर्थ संघाचा कॅप्टन म्हणून आज सचिन आपल्या संघाला घेऊन या नगरीमध्ये दाखल झालंय. चला, इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट टीम रेडी राहायचंय. नेक्स्ट टीम आपण इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. क्या बात आहे. सिंगल 1 रन असेल. साई सिद्धी अंधेरी आणि जय 11 यंगस्टर आपण कॉन्टॅक्ट करायचंय. कॅप्टन ऑर्गनाइज कमिटीला येऊन भेटायचंय. टॉस बॉल विकेट केलाय. सिंगल रन. म्हणजे मतंग आणि दिवेशला जाणीवे एकंदरीत संघाची परिस्थिती जर आपण पाहिलं तर अडचणीत आहे, पण सिंगल रनने देखील मॅचला जर थोडंसं पुढे घेऊन गेलं. लोअर स्कोरेजची मॅच गोलंदाजी शैलीवरती इथे फाईट करून विजय मिळवता येतो, पण एकंदरीत एक 30 बॉल आणि एक 24, 25, 28 रनांपर्यंत तरी जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे सिंगल धावाचा त्यांचा अट्टास पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न होतोय. सिंगल रन. डिक्लरचा 1 रन मिळतोय. मॅचला पुढे घेऊन जायचंय. एखादी पॉवर प्लेची ओव्हर तुमच्यासाठी बोनस ठरू शकते. सातत्य टिकून राहिलं तर आत्मविश्वास वाढेल. मॅचला कलाटणी देता येऊ शकते. बाउंड्रीचं इथे मात्र रूपांतर घडवू शकता, पण टिकून राहणं महत्वाचं आहे. लेग साइडला पुन्हा एकदा हलकासा ड्राईव्ह केलाय, फ्लिक केलाय. सिंगल, आणखी 1 रन. चला, साई सिद्धी अंधेरी जय 11 यंगस्टर आपले कॅप्टन यायचे, कॉन्टॅक्ट करायचंय, आपले टी शर्ट रिसीव्ह करायचे आहेत. आपला देखील टॉस केला जाणार आहे काही क्षणात. पाच बॉल झालेत. शेवटचा बॉल सुनील यांचा. पुन्हा एकदा आणखी एक एकेरी धाव मिळते. षटक समाप्ती 2 ओव्हर 2 षटक रन जाऊन पोहोचतायत 9व्या अंकावरती. 2 षटक सुखरूप पाहायला मिळत आहेत. उर्वरित अजूनही 18 बॉल 3 षटकांचा खेळ बाकी आहे. साई सिद्धी अंधेरी जय 11 यंगस्टर टी शर्ट रिसीव्ह करायचे आपण. आज दादर नगरी मात्र फुलून निघाली आहे. आज दादर नगरीमध्ये एक महत्वाची अंडरआर्मची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय, जिचं लक्ष मात्र संपूर्ण मुंबई महाराष्ट्राने वेधलंय, जिची चाहूल प्रत्येक खेळाडूला होती, जिची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकांना होती, जिची आतुरता मात्र प्रत्येकांना असते. नेहमीच मात्र ही क्रीडा स्पर्धा चर्चेत राहिली आहे. ही परंपरा जोपासली जाते आपल्या इकडच्या व्यवस्थापक मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर या मंडळाच्या माध्यमातून. 43 वर्षांची परंपरा म्हणजेच अर्थातच अनेकांचा जन्म देखील त्या कालावधीमध्ये झाला नसेल. ते खेळाडू आज या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, खेळतायत. तेव्हा सुरुवात झालेली ही क्रीडा स्पर्धा आज मात्र ते सातत्य घेऊन ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. कौतुक मंडळाचं आहे, कौतुक खेळणारेच आहे, कारण प्रत्येक जण या क्रीडा स्पर्धेला आपली क्रीडा स्पर्धा म्हणून आवर्जून येऊन इथे मात्र खेळण्याचा आनंद घेतो, पाहण्याचा आनंद. रन झालेत 9. 2 ओव्हर 9 रन. गोलंदाज सिद्धेश चॉईस घेतलाय पॉवर प्लेचा. 3rd ओव्हर आहे. अनेकदा आपण पाहिलं 3rd ओव्हरला पॉवर प्ले घेतलाय, कारण एकंदरीत इथे मॅच ज्यावेळेस बरोबरी सुटते, इक्वल होते ना,
त्यावेळेस थर्ड ओव्हरला मॅटर करते, कारण तिसऱ्या ओव्हरची धावसंख्या विचारात घेतली जाते, एव्हरेज धावसंख्या विचारात घेतली जाते विजयासाठी. तदनंतर त्या धावसंख्येमध्ये देखील समसमानता असेल तर विकेट चेक केलं जाणार, तिथे समसमानता असेल तर आपण बाउंड्री काउंट करू. असं मात्र अंडरआर्म क्रिकेटचं हे पर्व एक अनोखी क्रीडा स्पर्धा या दादर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दादर म्हटलं तर मुंबईचं हृदय, आणि या हृदयामध्ये विशेष करून मराठी माणसं सामावली गेलीत. मराठी माणसाचं इथे वलय पाहायला मिळतं. त्या दादर नगरीमध्ये आज आपण आलोय. चॉईस घेतला इथे पॉवर प्लेचा. दिवेश आणि मतंग इथे चान्स घेतील. केवळ एक प्लेअर लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय अंतर्गत पॉवर प्लेच्या. बाकी इतर खेळाडू आपण पाहतोय. 4 कॅमेरा अँगल मध्ये आमचा श्री साई स्पोर्ट्सचा हा संपूर्ण टेक्निकल वर्ग क्रीडा स्पर्धा कव्हर करतोय. अर्थातच शैलेश पाटील, पराग पाटील यांचा हा टेक्निकल वर्ग आहे. आज कोणतंही डिसिजन चुकू नये यासाठी त्यांची तत्परता पाहायला मिळते. प्रेक्षकांना आनंद देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लाईव्हच्या माध्यमातून सोडलेला प्रेक्षक स्वागत आहे. आपण देखील ही मॅच पाहताय, ही क्रीडा स्पर्धा पाहताय. सिद्धेश गोलंदाज. दरम्यानचा बरंच बाहेर पिचिंग केला, वाईट बॉल. वडा परिसराचा खेळाडू सिद्धेश. खुलवा टप्प्याचा बॉल बॅटच्या रडारमध्ये नीट कनेक्ट झाला नाहीये. दिवेश कडनं काहीतरी एक चित्र घडवायचं होतं. चित्र अस्पष्ट राहिलंय पण सुखरूप आहेत, कारण कुठेतरी बॉल थोडासा आतमध्ये वळण घेणारा पाहायला मिळाला. बॅटच्या बॉटम एजला लागलाय. सुखरूप तर नक्कीच आहेत पण रन मिळाला नाहीये. क्या बात आहे, जबरदस्त ड्राईव्ह, चांगले फिल्डिंग, नॉन स्ट्राईक चान्स बनलाय. नॉट आउट लगेचच मात्र सुखरूप आहे दर्शवलं गेलं. पद्मनाभ प्रभू सरांचा कॉल आला. अर्थातच मतंग मात्र आपल्या क्षेत्रामध्ये माघारी परतलाय, पण फिल्डिंग साठी मात्र एकदा नक्कीच काय झालं पाहिजे. चांगला बॉल रिसीव्ह केलाय. तिथून बॉल जर भेदून गेला असताना बॉल कव्हर करणं लॉंग ऑफच्या प्लेअरला थोडंसं कठीण होतं, कारण इतक्या जबरदस्त अटॅक केला होता ना की बॉलला थांबवणं खूपच डिफिकल्ट झालं असतं. जिथे सचिनची मॅच तिथे तिच्या मुलीचा पाठिंबा, तिथे प्रत्यक्षात मॅच पाहण्याचा आनंद घेते अपूर्वा. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर एक्स्ट्रा व्हाईट बॉल, रन मिळतोय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला सुनील आणि संतोष यांचा तर गोलंदाजीवर त्यांची मात्र एक चांगली पकड होती. अजून देखील सिद्धेशने देखील ती पकड बनवली आहे, पण एखाद दुसरं, आणि इथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह केलाय. ज्या प्रयत्नात, ज्या शोधामध्ये, जे ती चित्र स्पष्ट करत, जे इरादे त्याला दाखवायचे होते की काय इथे मला घडवायचंय, काय माझ्या माध्यमातून इथे मला दाखवून द्यायचंय. त्याचबरोबर मुंबई क्रिकेटमध्ये ज्या संघाची दहशत होती बालमोहन संघ, त्याचे व्यवस्थापक संजय पाष्टेजी आपण इथे उपस्थित आहात. आपण यायचंय व्यासपीठावर, आपण व्यासपीठावर यायचंय. संजय पाष्टेजी, बालमोहन संघ म्हटलं तर दादर विभागातील इथला एक स्थानिक संघ ज्याने मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक दहशत बनवली होती. अनेक खेळाडू, दिग्गज खेळाडू, अर्थातच काही नावं नक्कीच आवर्जून घेऊ शकतो, त्यातील व्यवस्थापक म्हणून संजय पाष्टेजी. त्याचबरोबर आपली भावकी अर्थातच बालमोहनचा योग्य, म्हणजे प्रत्येकालाच जाणीव आहे त्याच्या गोलंदाजीची, बॅटिंगची. त्याचबरोबर चक्रा हे देखील, म्हणजे आता एकेरी नावाचा उल्लेख करतोय, बट त्यांची एक वेगळीच दुनिया होती अंडरआर्म क्रिकेट मधली. इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, जबरदस्त दिवेश, क्या बात आहे. दिवेश नेहमीच संघाची अडसर विचारात घेतो, संघाला काय अपेक्षित आहे हे मात्र त्याच्या माध्यमातून पूर्ण करतो. 2 चौकार आले, चान्स घेतला. पॉवर प्लेची ओव्हर आहे तिथे तर मात्र चान्स बनतो. म्हणजे म्हटल्याप्रमाणे सुरुवात थोडीशी हळूवार झाली आहे, पण पॉवर प्लेची ओव्हर आहे ना तिथे तुम्हाला मात्र तुमचा परफॉर्मन्स दाखवायचा आहे. मिडलला ड्राईव्ह केलाय, बॉल हातामध्ये, डॉट बॉल.
जबरदस्त दिवेश, क्या बात आहे. तिसरा चौकार दिवेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. एकदा दिवेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग पाहायला मिळते. रन जाऊन पोहोचलेत 23. 3 ओव्हर 23. 3 चौकाराने गणित बदलूनच टाकलंय. प्रतिस्पर्धी संघाला मात्र आता मात्र धडकी भरली आहे. अजूनही 12 बॉल उर्वरित बाकी आहेत. चला स्पीडअप करायचंय. जबरदस्त ओमकार मालाड संघाचे 2 सलामीवीर बॅटर आपण पाहिलं. त्यातील दिवेश अजूनही खेळ पटलावरती टिकून आहे. सुरेश कुडा माघारी गेले. तदनंतर दिवेशाला आपला देवकरण परमार आले. देवकरण परमार माघारी पाठवले. पण या क्षणाला जी दिवेशची बॅटिंग होते ना, जबरदस्त. विकास नेक्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 4. 3 ओव्हर आणि रन झालेत 23. ही धावसंख्या विचारात घेण्यासारखी आहे. कारण एव्हरेज इथे विचारात घेतला जातो ज्यावेळेस मॅच इक्वल होणार आहे त्यावेळेस. अपूर्वा देखील मॅच कडे अगदी बारकाईने प्रत्येक बॉल मात्र ती इथे मात्र अपडेट घेते. चला इनिंग मध्ये आपण टॉस करत आहोत. आपले टी शर्ट रिसीव्ह करायचे साई सिद्धी अंधेरी J11 यंगस्टर. आणि त्यानंतर आपण टॉस देखील त्या संघाचा करणार आहोत. बी ग्रुपची मॅच असणार आहे. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 5 असेल. पहिलाच बॉल चूक होते. व्हाईट बॉल +1 डिक्लेअर 1 रन. अर्थातच 2 रन मिळत आहेत. दुहेरी धावा. सुरू झालाय आता ओमकार मालाडच्या नशिबाचा प्रवास. स्विच हिट केलाय. मतंगला जाणीव आहे. जर एकाच्या बॅट मधून इथे चौकारांची उधळण होते तर माझ्या बॅट मधून एक एकेरी धावांचा देखील प्रवास महत्वाचा आहे. एकाची बॅट तळपली, एकाची बॅट इथे एकेरी एकेरी धावांचं समीकरण जुळवते. खूप मॅटर करतं. आपण ज्यावेळेस बॅटिंग करत असतो इथे मात्र फटका फसतोय. मतंग सारंग माघारी जातोय. गरज नव्हती खऱ्या अर्थाने. एकेरी एकेरी धाव म्हटल्याप्रमाणे खूप संघाला दिलासा देत होती. धावांचं प्रगती चांगली होत होती. पण फटका फसतोय. बॅटर आउट. डेंजर डोरा अरुण चौहान स्ट्रायकर बॅटर. चेंबूरचा खेळाडू आज मात्र संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटच्या मुंबई नगरीमध्ये डेंजर डोरा म्हणून त्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच त्याचा बॉल 1 रन जुळवतोय. दिवेशला स्ट्राईक दिली आहे. पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 4. दरम्यानचा बॉल बॅट सिंगल. शेवटच्या क्षणाला मन बनवलं. एक्स्ट्रा मिळतो की काय अशा मनस्थितीमध्ये तिथे मात्र त्याने बॅटचा विचार केला. सिंगल रन दिवेश. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलकासा टॅप केलाय. सिंगल 1 रन येतोय. एक समाधानकारक धावसंख्या झाली आहे. सेकंड इनिंगला जी फाईट करणं महत्वाचं आहे ती धावसंख्या आली आहे. आता केवळ एकेरी दुहेरी धावांचा टचअप नाही. मॅचला एक मॅच मधील गणित चांगलं जाऊन पोहोचू शकतं. सिंगल रन पुन्हा एकदा मिळेल. 30 4 ओव्हर 30 रन. लास्ट ओव्हर.
पुन्हा एकदा विचार होतोय. संतोष मामा गोलंदाज, जीवलग जीवाचा संतोष मामा. यावेळेला जर आपण पाहिलं पहिलाच बॉल व्हाईट बॉल. फुलटॉस बॉल टॅप केलाय, स्टेप आउट झाले होते, थोडासा अंगावरती बॉल पिचिंग केलाय. सिंगल रन. दिवेश आता मात्र स्ट्राईकला येतोय. चान्स घेतील दिवेश, शेवटची ओव्हर आहे, दिवेश नक्कीच चान्स घेतील. दिवेशची एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काय माहितीये, सलामीचा बॅटर असतो पण शेवटच्या षटका दरम्यान पर्यंत त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, टिकून राहतो. अगदी चिवट खेळाडू म्हणतात ना एखादा अंडरआर्म क्रिकेटमधील, तो खेळाडू आहे. लवकर सहजा त्याची विकेट मिळवणं आहे ना खूप कठीण असतं. आणि पुन्हा एक सिंगल रन येतोय. दरम्यानचा बॉल बाहेर पिचिंग केलाय, व्हाईट बॉल. (34) चान्स बनलाय, मिस झालाय, सिंगल कंप्लीट होतोय. 35. फुलटॉस बॉल टॅप करतायत. पुन्हा स्ट्राईकला दिवेश येतोय. शेवटचे बॉल राहिले ते एकंदरीत. लास्ट 2 बॉल. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डबल बॉक्सच्या बाहेर जातोय, फटका फसतोय. पण दिवेशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त ओमकार मराठे संघाची अडचण होती, त्या अडचणीतून जो काही मार्ग काढलाय त्याने प्रतिस्पर्धी संघावरती आता मात्र एक मोठं आव्हान राहणार आहे. जबरदस्त बॅटिंग केली आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर दिवेश खेळून गेलाय. 20 धावा, 3 चौकार. तो बॅटर कुर्ला परिसराचा सनी. शेवटचा बॉल आहे. चान्स घेतला होता दिवेशने, थोडासा मात्र बॉल पॉवर प्ले आपला डबल बॉक्सच्या बाहेर गेला. थोडा आतमध्येचा टप्पा पडला असताना ती देखील बाउंड्री मिळाली असती. सनी कुर्ला परिसराचा खेळाडू. शेवटचा बॉल आहे. फुलटॉस बॉल, 1 रन बनताय भाई. डिक्लर 1 आणि 37-38 टार्गेट असणार आहे. चला जाऊयात आपण टॉस कडे. नेक्स्ट टीम साई सिद्धी अंधेरी, J11 यंगस्टर. कॅप्टन प्लीज. कमॉन साई सिद्धी, J11 यंगस्टर. चला टॉस केला जातोय. J11 यंगस्टर आणि श्री साई सिद्धी अंधेरी. एका बाजूला अभिजित तोडके आणि एका बाजूला रमजान. चला बॅटर स्वामी समर्थ आपण पाठवायचे आहेत. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपण डगआउट मध्ये यायचं आहे आणि लवकरात लवकर बॅटर पाठवायचं आहे. नेक्स्ट मॅच टॉस केला जातो पद्मनाभ प्रभू सरांच्या शुभ हस्ते. टॉस होतोय आणि येस, कोण टॉस जिंकतोय?
सचिन राणे यांचं स्वागत आहे. असल्फा संघाचं नेतृत्व अंडरआर्म क्रिकेटमध्ये असलेले एक जबरदस्त नाव. आज खऱ्या अर्थाने सचिन राणे क्रिकेटच्या गणवेशात नाही आहेत. चला बॅटिंग ऑर्डर लवकर यायचंय. त्याचबरोबर उपस्थित बालमोहन संघाचे व्यवस्थापक पाष्टे सर सन्मान केला जातोय. आज आपण अंडरआर्म क्रिकेटच्या या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा काही आठवणी जाग्या करण्यासाठी उपस्थित झालात. बालमोहन संघ एक वेगळीच दहशत. आपल्या बाजूला सचिन राणे देखील आहेत. नक्कीच असल्फा बालमोहन एक वेगळं नातं राहिलंय. एक वेगळी दहशत घेऊन दादर परिसरातून आपण देखील मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रवास केलात. मोठमोठी नावं आपल्या बालमोहन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मनपूर्वक हार्दिक आभार आपण उपस्थित झालात. त्याचबरोबर सचिन राणे सर यांचा देखील सन्मान केला जातोय. असल्फा संघ मुंबईच्या अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये सचिन राणे आणि असल्फा हे नाव म्हणजे दहशतीचं नाव म्हणजे असल्फा संघ. ते आज इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळते. त्यांचा देखील सन्मान केला जातोय. बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप हा वर्ल्ड कप जिंकण्याचा त्यांचा देखील अनेक वर्षांचा बहुमान आहे. एकंदरीत किती सचिन राणे सर किती वेळा जिंकलेत अगदी मोजता येणार नाही. चला जाऊयात मॅच कडे. सेकंड इनिंग काही क्षणात आपल्याकडे सुरुवात होते. जय इलेव्हन यंगस्टर टॉस जिंकत असताना डिसिजन आहे फिल्डिंगचा. या मॅच नंतर कोणत्याही प्रकारे प्रॅक्टिस सेशन नसणार आहे. लगेच मैदान गाठायचंय. मॅचला नव्याने सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसामध्ये एकंदरीत बरेच सामने आपल्याला खेळायचे आहेत. त्यामुळे कोणताही विलंब वाया न घालवता आजचा दिवस अगदी वेळेमध्ये यशस्वी करायचं आहे. सर्व संघांना विनंती राहील, सहकार्य आपलं महत्वाचं आहे. आज आपण पाहतो दादर नगरीमधील अतिशय नामांकित अग्रस्थानी असलेली अभिमानाची सर्वांची हक्काची क्रीडा स्पर्धा. या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेट नगरीमध्ये ही क्रीडा स्पर्धा इथे येऊन खेळलेत ते काही खेळाडू इथे उपस्थित आहेत आणि अनेक जण आवर्जून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. कारण आपण पाहतोय श्री भवानी माता सुवर्ण चषक सिद्धी बॅकर दादर अर्थातच या विभागाचे दमदार आमदार सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब यांचं असलेलं मार्गदर्शन, त्यांचा असलेला पाठिंबा, त्यांचं असलेलं या क्रीडा नगरीवरचं प्रेम, त्या प्रेमापोटी प्रत्येक वर्षाला ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यंदाचं पर्व 43 वर्षाची परंपरा घेऊन ही क्रीडा स्पर्धा आपण पाहत आलोय. अनेकांचा जन्म झाला नाही त्या कालखंडामध्ये ही क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. इथे असलेले अनेक खेळाडू आपण पाहतोय ज्यांचा देखील जन्म झाला नसेल पण आज ही क्रीडा स्पर्धा खेळतात. जाऊयात मॅचकडे. सलामीवीर दर्शन आणि यश तर गोलंदाज आहेत मतंग. मोठ्या धावांचा संघर्ष पाठलाग करायचा आहे. मॅचला सुरुवात होते. सामना क्रमांक 4. पहिल्याच बॉलवरती टायमिंग केलाय आणि पहिल्याच बॉलवरती चान्स बनवलाय. जबरदस्त दर्शनने चौकाराचं दर्शन दिलंय. सचिनने केलेली निवड या खेळाडूची. पहिलाच बॉल जबरदस्त अचूकतेचा टायमिंग साधलाय. 4 रन. यावेळेला हलकासा कट झालाय.
सिंगल एकेरी धाव. शेवटचा बॉल आणि काय मॅच. हे आपल्याला पाहण्यासारखं असणार आहे, उत्सुकता असणार आहे. 4 कॅमेरा अँगल मध्ये कव्हर केली जाणारी क्रीडा स्पर्धा. हे अविस्मरणीय क्षण कॅमेरामध्ये कैद आहेत. म्हणजे कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी ही मॅच आपण पुन्हा पाहू शकतो. हे संपूर्ण आयोजन. फटका फसलाय, दर्शनला माघारी जावं लागतंय. सुरुवात दमदार, पण इथे मात्र तिसऱ्या बॉलवरती धोक्याची घंटा वाजली आणि माघारी जातोय सलामीवीर दर्शन. इथे आपली खेळी मात्र, आपला हतियार मात्र टाकून निघून गेलाय. दिवेश एक जबरदस्त कॅच कव्हर्सला. चला बॅटर नावं कळवायचंय. चला नवीन सामना जो असणार आहे, J11 यंगस्टर. आपण घेतलेला निर्णय, आपण फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. फिल्डिंग लगेच सज्ज करायची या मॅच नंतर आणि बॅटिंग टीम आपण पाठवायचं बॅटर लगेच. बॅटर नाव कळवायचंय प्लीज. बॉबी. टॅप केलाय, फेकी केलं जातं, रिव्हर्स थ्रो, सिंगल रन. पहिलाच बॉल चौकार. दर्शनने दर्शन दाखवलं चौकारांचं, पण दर्शन माघारी गेला. विकेट आला कॅचआउट स्वरूपात. दिवेशने कॅच स्वीकारला. अगदी नवीन बॅटरला आमंत्रित केलं आणि आणखी एक रन मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या अंकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर मतंग गोलंदाज आहेत. यावेळेला हलकासा स्पर्शून गेलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. मतंग सारंग 2 वेळा बहुमान सोनसाखळी मिळवण्याचा मालिकावीर म्हणून पुरस्कृत केलं गेलं. ओमकार मालाड संघाचा असलेला हा प्रतिनिधी. अनेक वर्ष त्यांनी देखील विजयाचा बोलबाला या क्रीडा नगरीमध्ये. 43 वर्षाच्या परंपरेमध्ये एकंदरीत 6 ते 7 वेळा त्यांच्या देखील नावावरती प्रथम पारितोषिकाचा बहुमान म्हणून त्यांचा डंका इथे पाहायला मिळालाय. इथे मात्र ड्राईव्ह केलाय. क्या बात आहे. आणखी एक सेफ शॉट, 4 रन, चौकार. एक ओव्हर रन झालेत 10 रन झालेत. एकंदरीत पाठलाग करायचे. 24 बॉल आणि 28 धावांचा पाठलाग करायचंय. थोडस माइंड गेम इथे वापरावा लागणार आहे. शांत संयमी काय करायचंय हे इथे जाणीवपूर्वक तुम्ही जर केलं ना, विचारपूर्वक केलात ना, ओमकार मालाड सारख्या गोलंदाजावरती तुम्ही इथे विजय मिळवू शकता. तर संघावर विजय मिळवू शकता. एक विकेट आलाय, 2 चौकार आलेत. पहिल्या षटकादरम्यानची 10 धावसंख्या म्हणजे नक्कीच तुमच्यासाठी एक चांगली एव्हरेज धावसंख्या आहे. येणारे 24 बॉल हातामध्ये आहेत. अवघे 4 धावावर आहेत. तो प्रवास देखील तुमच्याकडनं जर विचारपूर्वक बॅटिंग केली तर पूर्ण केला जाऊ शकतो. अरुण येतोय गोलंदाज. Come on, speed up. सायंकाळच्या सत्रामध्ये इथे मात्र हे क्रीडांगण अगदी प्रेक्षकांनी भरून निघणार आहे. आज वर्किंग डे आहे. अनेक जण अधूनमधून जसा काही वेळ मिळेल ऑफिसमधून अगदी मॅचचे अपडेट घेत आहेत, जाणून घेत आहेत कोणाचा मॅच चालू आहे, कोण संघ विजय होतोय, पराभव होतोय. प्रत्येकाला उत्सुकता आहे. काहींचे अनेकांचे समर्थक आहेत ज्यांचा संघ पराभूत झालाय, समर्थकांचा ते नाराज झालेत, पण अनेक पुढच्या उर्वरित मॅचचा आनंद घेत आहेत. अनेक जणांचा संघ विजयी झालाय, त्यांना शुभेच्छा व्यक्त करून त्यांच्या नव्या प्रवासासाठी देखील त्यांना पाठबळ दिलं जाते. असा आजचा दिवस आपण सुरू केलाय. आज या क्रीडा स्पर्धेचा प्रथम दिवस. 24 बॉल अजूनही 28 धावांचा पाठलाग करायचंय. इक्वल झालेल्या मॅच दरम्यान आपण 3 ओव्हरचा एव्हरेज धावांचा विचारात घेऊन निर्णय कळवला जाणार.
दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर एक्स्ट्रा वाईट बॉल. अरुण यादव कुर्ला परिसराचा गोलंदाज ओमकार मलाड संघासाठी गेले अनेक वर्षांपासून असलेलं त्याचं प्रेम, त्याचं असलेलं एकनिष्ठपणा आपण पाहतोय, तो देखील ओमकार मलाड या संघासोबत जोडला गेलाय. एक महत्वाचा गोलंदाज आहे. 6 बॉल 4 ची मॅच जेव्हा असते, 6 बॉल 3 ची मॅच असते, अगदी अडचणीची मॅच असते, अरुणचा विचार केला जातो. टॅप केला जातोय. सिंगल रन बनेल का? फेकी केलाय, थांबवलाय. फेकी नाही केला, बॉल हातामध्ये. सिंगल रन. क्विक अँड फास्ट. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की अतिशय फास्ट गेम आहे. क्विक, क्षणात काय घडेल याचा नेम नसतो. एका बाजूला ओव्हरआर्म क्रिकेट म्हटलं तर फिटनेस अधिक लागतो, कारण रनिंग करावी लागते, सातत्याने बॉलवरती पळावं लागतं. पण अंडरआर्म क्रिकेटवरती तुमची नजर, तुमचा क्विकनेस खूप महत्वाचा आहे, कारण क्षणामध्ये बॉल कधी येतो, कधी फरार होऊन निघून जातो ना. सर्वात डिफिकल्ट, कठीण आणि आवडता खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. मुंबईकरांची पहिली पसंती अंडरआर्म क्रिकेटला आहे. दरम्यानचा बॉल अरुण, क्या बात आहे, जबरदस्त. इथे ड्राईव्ह केलाय, गोलंदाजाने पायाने बॉल थोडासा अडवण्याचा प्रयत्न करत असताना लॉंग ऑफ वर जातोय बॉल. प्लेयर आहेत तिकडे. एकेरी धाव मिळते. 2 चौकार तर आलेत, अजूनही तसं पाहता 3 ते 4 रन वर आहेत, मॅच बनू शकते. स्टेप आउट होऊन टॅप केलाय, सिंगल रन. दिवेश बॉल कलेक्ट करतोय. रिवर्स खेळलेत आणि यश फटका फसतोय. बॉक्स आउट. रिवर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यश देखील माघारी जात आहेत. आणखी एक विकेट आलाय. सचिन न्यू बॅटर. न्यू बॅटर सचिन. अगदी सचिन नावाचा देखील बोलबाला नेहमी राहिलाय, कारण आक्रमकतेचा बादशाह म्हणून सचिनची ओळख आहे. त्याचे ड्राईव्ह जर आपण पाहिलं तर चपराक, चाबूक स्ट्रोक. पण इथे सेन्सिबल खेळलाय, सिंगल. अठरा बॉल अजूनही 23 धावांची गरज आहे. 15 रन झालेत. चालू सामना एका बाजूला आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ आणि एका बाजूला ओमकार मलाड. 3 चौकार दिवेशचे मॅचला एक दिलासा देऊन गेला, एक धावांची पकड बनवली, एक आव्हान तयार केलं, एक संघर्ष वाढवला. तो दिवेश गोलंदाज म्हणून आता निवड होते. षटक क्रमांक 30 घेऊन येतोय. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे.
18 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 3 ओव्हरचा एव्हरेज खूप मॅटर करतो. पहिल्या जर 3 ओव्हरचा आपण विचार केला तर पहिल्या 3 ओव्हरला 23 पहिल्या इनिंगला फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला प्लेअर आहे. सिंगल रन मिळतोय. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल येतोय. अजून पॉवर प्ले तसा पाहता संघाकडे शिल्लक आहे. म्हणजे पॉवर प्लेला इंटरेस्टिंग असणार आहे. दरम्यानचा आणखी एक चुकीचा बॉल हाताळला आहे. व्हाईट बॉल. एखाद 2 ते 3 रन मला वाटतं वर खाली असतील. किती एकंदरीत मॅच? 17 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 17 बॉल 20. आज सोशल मीडियाचं हे जग आहे आणि इंस्टाग्राम प्रत्येक जण हाताळतो. अमित सावंत आज काही रील्स बनवत आहेत. स्वागत आहे आपलं देखील. मेमरी आहेत काही या क्रीडा स्पर्धेच्या कव्हर करतायत ज्या पाहता येणार आहे. रील्सच्या माध्यमातून सिंगल रन मिळालाय. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न मिस होतोय. डॉट बॉल येतोय. एखादा डॉट बॉल एखादा एक्स्ट्रा बॉल. मॅच इकडे कधी तिकडे. दोन्ही बाजूला समान मॅच आपण पाहतोय. एका बाजूला श्री स्वामी समर्थ एका बाजूला ओमकार मल्हाड. अजूनही सांगता येणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत की कोणता संघ विजयी होईल. दोन्ही संघांचा विजयाचा प्रवास मात्र सुरू झालाय. दोन्ही संघ पडझड करतायत. दरम्यानचा पुन्हा एकदा बॅकफुटला पंच केलाय. ऑफ ट्रॅकचा बॉल पाहायला मिळाला. थोडासा सुखरूप आहेत. काहीशी अडचण वाढताना पाहायला मिळाली होती. सिंगल रन येतोय. रन जाऊन पोहोचलेत 20 या अंकावरती. गरज आहे अजूनही. चौथा बॉल 18 धावांची अजूनही गरज. चौदा बॉल आणि 18 धावांची गरज आहे. पॉवर प्ले साठी अजूनही चान्स घेतलेला नाहीये. त्यामुळे मॅच पॉवर प्लेला निर्णायक असणार आहे. तिथून थोडस मॅच बदलू शकते. लेटकट करण्याचा प्रयत्न फेकी केली आहे. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला चान्स होता पण कुठे घेतला स्ट्राईक एंडला. तिथे मात्र सक्सेसफुल होतोय काय? काय निर्णय येतोय? रन कंप्लीट झालाय की अपूर्ण आहे? निर्णय होतोय काही क्षणार्धात. सॉफ्ट सिग्नल अर्थातच तिकडे मात्र रन आउट घोषित झालाय. बट चेक केला जातोय. थर्ड एम्पायर कॉल रिव्ह्यूच्या माध्यमातून चेक केला जातोय.
सॉफ्ट सिग्नल आउट होता आणि इकडे मात्र सरांनी थर्ड एम्पायर कॉल घेतला आणि येस आउट, विकेट. बॉबी आउट झालेत. विकास 13 बॉल 18 धावांचा विकास करतील काय? सचिनच्या सोबतीला मॅच घेऊन पुढे जातील का? तेरा बॉल 18 धावांची मॅच. अजूनही पॉवर प्लेला एक 10 रनाची ओव्हर तरी आली पाहिजे, मॅच बनेल मग. 10 रन 8 रन. ओहो जबरदस्त बोल्ट आउट. विकास दांडी गोल. दिवेशचा एक भेदक मारा. बॅटिंग वरती प्रफुल्लित केलं, बॉलिंग शैलीवरती देखील इथे प्रभावी करतोय. जबरदस्त कमबॅक. ओमकार मालाड संघ आहे, इतक्या वर्षाचा विजय या क्रीडा नगरीमध्ये मिळवलाय म्हणजे सहजा मॅच जाऊ देणार नाही हातून, कितीही मोठी अडचण असू दे. 6 बॉल 4ची जरी मॅच आली, 6 बॉल 3ची मॅच आली तरी त्यांच्याकडे, त्या गोलंदाजाकडे ते धाडस आहे, ती क्षमता आहे मॅचला पुढे घेऊन जाण्याची. मॅच बदलली आहे. 12 बॉल आणि गोलंदाज आहेत सागर. सागर गोलंदाज, अंधेरीचा गोलंदाज आहे. येस, बॅटर चॉईस पॉवर प्ले. इथे अटॅक करावा लागणार, आक्रमकता दाखवावी लागणार आहे. सचिन, तुमचा जो काही प्रवास असतो आक्रमकतेचा तो तुम्हाला इथे सिद्ध करून दाखवावा लागणार आहे. 12 बॉल आणि गरज आहे 18 धावांची. बघता क्षणी मॅच कठीण झाली आहे, सोपी करावी लागणार आहे. 12 बॉल 18 धावांची गरज. नॉन स्ट्राईक एंड बॅटर सिद्धेश. इथे मात्र सेफ ड्राईव्ह आणि अर्थातच 4 रन. क्या बात आहे सचिन, जबरदस्त हलकासा ड्राईव्ह केलाय, चान्स घेतला, सेफ ड्राईव्ह. दिवेश बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये, म्हणजे एकंदरीत बॉल स्लो होता. आता मॅच आली आहे 12 बॉल आणि आपलं 11 बॉल आणि 14. अकरा बॉल आणि 14. काय करतील सचिन, मॅच बनवतील काय? सचिन नावाची चर्चा इथे पुन्हा एकदा पाहायला मिळेल काय? आनंद देतील काय संघाला? अपूर्वा आणि कृष्णा आज मॅच पाहतात वडिलांची. इथे मात्र पुन्हा तीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न, अपील केलेली बट सुखरूप आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 10 बॉल आणि 14 धावांची गरज. 10 बॉल 14. एक पॉवर प्लेची चौकार आलाय. शेवटला 6 बॉल साठी कोणता गोलंदाज? शक्यता तर अरुणचीच असणार आहे 6 बॉल करता,
पण पाहूयात कोणत्या गोलंदाजाचा विचार असेल. डबल बॉक्सचं क्रिकेट हे चालाखीचं क्रिकेट आहे. हे एक वेगळं क्रिकेट आहे. यावेळेला पुन्हा एकदा मिडलला टॅप केलाय सनी आहे तिकडे सिंगल रन कंप्लीट होते. सेकंड कॉल देतील काय सनी. अपील 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 आणि येस डेफिनेटली रन आउट दिलाय. सचिनने काही कोणत्याही प्रकारे तिकडे मात्र न सांगता स्ट्राईक मात्र चेंज केली आहे. पुढे गेलाय स्ट्राईक सोडून. सॉफ्ट सिग्नल मात्र सरांनी आउट दिलाय. रन नाहीये. ओके रन कंप्लीट नाही गेलं. क्या बात आहे सचिन. सचिनने दाखवलेली खेळाडू वृत्ती महत्वाची आहे. सचिनसाठी देखील टाळ्या बनते. विशाल नवीन बॅटर. अपूर्वाला अजूनही होप्स आहे मॅच जिंकेल. 24 रन झालेत. तीन बॉल झालेत. अजूनही 9 बॉल 14 धावांची गरज आहे. सचिनने विकेट टाकून खूप मोठी चुकी केली आहे. 1 रन कंप्लीट आला असता आणखी काही वाट पाहिली असती. मॅच थोडी बदलता आली असती. कारण तुमचा इथे आता मात्र अंदाज बसलेला क्रीडानगरीमध्ये मॅच बनवता आली असती. चला स्पीडअप करायचंय. नऊ बॉल अजूनही 14 धावांचा प्रवास. चांगला ड्राइव्ह केला. चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. क्या बात आहे. काय बॉल थांबवलाय ती देवकरण परमार. जबरदस्त फिल्डिंग. लाजवाब. काय जबरदस्त बॉल पहा तिकडे अडवला गेलाय. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित. लास्ट 2 बॉल. आणि अतिशय वळणदार बॉल होता. बराच बाहेरून वळण दिलं पण वाईट बॉल निश्चित आहे. एक्स्ट्रा रन. अजूनही 8 बॉल आणि गरज आहे 8-12. लास्ट 2 बॉल 20 ओव्हर. खूप महत्वाचे आहेत. अतिशय निर्णायक बॉल आहेत. एखादी बाउंड्री येईल काय. आणि डॉट बॉल येतोय. 1 टू गो. 7-12. सात बॉल अजूनही 12 धावांचा प्रवास.
फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, सिंगल कंप्लीट. सनी आहेत, बॉल थांबवायचंय. लास्ट ओव्हर, 6 बॉल आणि 11. पहिल्या इनिंगला 3 ओव्हरला 23 रन आणि ह्या इनिंगला जर आपण पाहिलं 3 ओव्हरला एकंदरीत 20 रन आलेत. त्यामुळे मॅच 6 बॉल 11 हीच पूर्ण करावी लागते. बॉलर आहेत अरुण. अरुणने 6 बॉल 4च्या मोठमोठ्या मॅच काढल्यात, 3च्या काढल्यात, 6 बॉल 2ची काढली आहे, 6 बॉल 6ची काढली आहे. 6 बॉल 11 तसं पाहता अरुणसाठी इतकं काही कठीण नाहीये. पण मॅच आहे, क्रिकेट आहे, कधी काही कोणताही चमत्कार घडू शकतो. फुलटॉस बॉल टॅप केलाय, सिंगल रन. सिद्धेश आहेत. लेफ्टर बॅटरचं एक वेगळाच अंदाज राहिलाय, एक वेगळी ऊर्जा देखील असते त्या बॅटरमध्ये. ती ऊर्जा सिद्धेश आपल्याला दाखवणार काय? काहीतरी चमत्कार इथे घडवावा लागेल. श्री स्वामी समर्थ संघाला प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात ओमकार मल्हाड हा संघ एक ऐतिहासिक संघ म्हणून देखील या संघाची ओळख निर्माण झाली आहे. कारण या मैदानामध्ये अनेक विक्रम, अनेक इतिहास घडवलेत. त्यांचे 2 खेळाडू आपण पाहतोय, त्यांच्या नावावरती 2 वेळा सोनसखीचा बहुमान आहे. त्यामुळे हा संघ एक बलाढ्य संघ म्हणूनच वाटचाल नेहमी राहिली आहे. दरम्यानचा बॉल, व्हाईट बॉल. एक बाउंड्री, मॅच कलाटणी. 5 बॉल 9 धावांची गरज. ड्राईव्ह तर केलाय, लॉंग ऑफला प्लेयर आहेत. रन कंप्लीट होतोय, सिंगल रन मिळेल. 4 बॉल, अजूनही 8 रनांची आवश्यकता. 2 बाउंड्रीची मॅच आहे. एक्स्ट्रा दिला, प्लस केला, मॅच काही बदलली, सांगू शकत नाही. क्रिकेट आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, फेकी केला जातोय, सिंगल कंप्लीट होतोय. शेवटचे अवघे 3 बॉल, लास्ट 3 बॉल. एक बॉल सांगून जातोय कोणता संघ विजय होतोय. औपचारिकता बाकी राहिली, पण प्रेक्षकांना कळून चुकलंय. पण त्यातही काहीतरी वेगळं घडलं, चमत्कारच म्हणावा लागेल. सिद्धेश घडवेल काय? आणि आता मात्र थोडं कठीण कठीण कठीण. लास्ट 2 बॉल, 2 बॉल 7. एक जरी बाउंड्री आली तरी मजा येईल. मॅच आता मात्र निघून जाते. ओमकार मल्हाड पहिल्या मॅचचा विजेता म्हणून इथे प्रवास पुढे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होणार एका बॉल नंतर. आणि नाव कोरलंय, विजय मिळवलाय, अभिनंदन. पराभूत झालेला संघ आपला देखील आभार. आपण या क्रीडा स्पर्धेचा यंदाच्या वर्षामध्ये पुन्हा एकदा भाग झालात, मनपूर्वक हार्दिक आभार. आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय श्री स्वामी समर्थ. चला आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचंय श्री स्वामी समर्थ. सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट, डेफिनेटली दिवेश. जबरदस्त बॅटिंग.
20 धावांची खेळी, 3 चौकार, संघाची अडचणीतून केलेला प्रवास आणि संघाला मिळालेला आता मात्र विजय. गोलंदाजी केली, बॅटिंग केली आणि आज मात्र या पहिल्या मॅचचा हकदार ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा. स्वागत आहे. सन्मान चिन्ह देखील घेऊन जायचंय. So Divesh, first match man of the match. It's a brilliant performance. एक असा खेळाडू शांत संयमी पण त्याच्या चेहऱ्यामध्ये ती क्रिकेटची आक्रमकता, मनामध्ये जिद्द, आत्मविश्वास, शांतपणा नेहमी पाहायला मिळालाय, चिवटपणा पाहायला मिळालाय. संघाची अडचण आणि त्यातून काढलेले मार्ग नेहमीच आपण पाहिलं. तो दिवेश मात्र इथे पुरस्कृत केला जातोय कारण आज 3 चौकार आणि 20 धावांचा पल्ला गाठलाय. कौतुक आहे, अभिनंदन आहे. त्याचबरोबर पराभूत संघ आपण देखील आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. फाईट केली, लढत होती आपलं देखील. आपण देखील जणू काही चित्र दर्शवलं की विजय मिळवला जाईल, पण थोडंसं आपण देखील काहीशा फरकाने पराभूत झालात. मॅचला प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये जिंकण्याचा आपला देखील एक चांगला प्रयत्न राहिला. अभिनंदन. चला जाऊया काही क्षणात नव्या मॅचकडे. जशी मॅचला सुरुवात होते तसं घेऊन जातो पुन्हा एकदा सागर मोरे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 43 वर्ष अभिमानाचं श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री भवानी माता सुवर्ण चषक, अर्थातच श्री सिद्धी बॅकर, संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे.